नमस्कार प्रेक्षकांनो, आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तो म्हणजे युगंधर आणि आनंदीचं सत्य अखेर पृथ्वीसमोर आलेलंच आहे। आता पृथ्वी कसा रिॲक्ट करतो आणि काय नेमका चिडचिड करतो तेच आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर इकडे आता आरतीचा गैरफायदा त्या राघवने घेतलेला आहे आणि राघवने तिला चहामधून गुंगीचं औषध देऊन तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो। तेवढ्यातच आता तिला कोण वाचवतं ते सुद्धा आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत। आता कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की मीडियावाले युगंधरवर अगदी इंग्लिश प्रश्नांचा भडीमारच करत असतात, इंग्लिशमधूनच सगळं विचारत असतात आणि युगंधर शाळा शिकलेला नसतो ना, त्यामुळे त्याला त्या प्रश्नांचे काही अर्थच कळत नसतो आणि उत्तरे सुद्धा कळत नसतात। आता हा सगळा विद्यार्थ्याचा प्लॅन असतो। आता या विद्यार्थ्याचं सगळं प्लॅनिंग असतं म्हणून त्याला मनातून चांगलं खदखदून हसू आलेलं असतं की अंगठाछाप युगंधरची चांगली आता गंमतच होणार आहे। आता सगळ्या महाराष्ट्राला कळणार आहे की हा शाळा शिकलेला नाहीये, अडाणी आहे। आता इकडे युगंधर हात जोडून विनंती करत असतो, तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहे ते मराठीतून विचारा। पण मीडियावाले म्हणत असतात नाही, आमचं इंटरनॅशनल इंग्लिशमधूनच चॅनल आहे, त्यामुळे आम्हाला उत्तरं सुद्धा इंग्लिशमधूनच हवी आहेत। आता इकडे शिर्केंना सुद्धा युगंधरची काळजी वाटत असते। इकडे आनंदी मात्र माईंच्या मदतीने हळूहळू पावलांनी त्या मीडियावाल्यांजवळ युगंधर जवळ येत असते। आता इथे आनंदी माई सांगतील तसं हळूहळू पुढे येत असते, पण तेवढ्यातच मोठा गोंधळ होतो। तो म्हणजे हेडफोन जो घातलेला असतो त्याचं चार्जिंग संपतं आणि त्याची बॅटरी संपते। आता माई आणि आनंदीचा पूर्णपणे कॉन्टॅक्ट तुटलेला असतो। आता इथे माईंना खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की आता आनंदी काय करेल बरं, आनंदीशी माझं बोलणं होऊ शकणार नाही। आता माई आणि बापू टीव्हीवर हे सगळं बघत असतात की आता आनंदी जागच्या जागीच उभारलेली असते। आनंदीला हे कळालेलं असतं की तिचा माईंच्या बरोबरचा संपर्क तुटलेला आहे। आता ती स्वतःच्या मनातच विचार करत असते, मालक साहेबांनी तर मला प्रत्येक पावलावर मदत केली आहे, मला एवढ्या मोठ्या संकटातून ते बाहेर काढतात आणि ज्या वेळेला ते आता संकटात आहेत त्यांना माझ्या मदतीची गरज आहे, त्यावेळेला मी असं शांत बसणं पूर्णपणे चुकीचं आहे। नाही, मला मालक साहेबांना काहीही करून मदत करायचीच आहे। आता इथे आनंदी खूप डिस्टर्ब झालेली असते, पण आता ती काय करते, अगदी घट्ट डोळे मिटते आणि नेमकं तिथे कुठे कोण काय बोलत आहे याचा अंदाज घ्यायला सुरू करते। आता इकडे मीडियावाले मात्र एकसारखे युगंधरला प्रश्न विचारत असतात। आता आनंदी याच गोष्टीचा अंदाज घेते की कुठून आवाज येत आहे आणि त्याच दिशेने ती पावलं टाकायला सुरू करते। आता इकडे आनंदी बरोबर हळूवार पावलांनी मीडियासमोर पोहोचलेली असते। त्यावेळेला मीडियावाल्यांची असे प्रश्न विचारून आनंदी चिडलेली असते आणि स्वतः इंग्लिशमधून धडाधड उत्तरं द्यायला सुरू करणार आहे। आता आनंदीचा हा धाडसीपणा सगळा टीव्हीवर दिसत असतो आणि आनंदीला युगंधरला असं सांभाळून घेताना पाहून शिर्केंना खूप आनंद झालेला असतो आणि इकडे माई बापूंना सुद्धा खूप आनंद झालेला असतो। आता मीडियावाले हे काय करतात, आनंदी इंग्लिशमधून बोलत आहे म्हटल्यानंतर थोडे शांतच बसतात। आता इथे आनंदी पुढे येते आणि म्हणत असते, तुम्हा सगळ्यांना तुमच्या चॅनलसाठी इंग्लिशमधून प्रश्नांची उत्तरे हवी आहेत ना, तर ठीक आहे, मी सगळी काही उत्तरे तुम्हाला अगदी व्यवस्थित देते। आता इथे विद्यार्थ्याचं पुन्हा एकदा प्लॅनिंग फसलेलं असतं आणि तो रागानेच आनंदी आणि युगंधरकडे पाहायला लागलेला असतो। आता इथे मीडियावाले जे जे काही प्रश्न विचारतात ते त्या प्रश्नांची उत्तरे आनंदी अगदी व्यवस्थित द्यायला लागलेली आहे। आता इथे माई बापू खूपच खुश झालेले असतात आणि युगंधरला सुद्धा आनंद झालेला असतो। आता युगंधरच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू आलेलं असतं आणि तो आनंदीकडे अगदी कौतुकाने पाहत असतो। आता आनंदी थडाथड इंग्रजी बोलत असते, हे पाहून विद्याधरची तर चांगलीच सैरभैरत झालेली असते। इकडे मीडियावाल्यांना आता आनंदी म्हणत असते, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत का, आणखी काही प्रश्न विचारायचे आहेत का? त्यावेळेला जे पैसे घेतलेले मीडियावाले असतात ते म्हणतात, नाही, आम्हाला काहीही प्रश्न विचारायचे नाहीत। आता विद्याधरचा प्लॅन पुन्हा एकदा फसलेला आहे। आता इकडे आनंदी युगंधरच्या हाताला धरते आणि म्हणते, मालक साहेब चला आता येथून, आपलं काम झालेलं आहे। आता युगंधर सुद्धा आनंदीने हात धरलेला असतो, त्या हाताला धरतो आणि स्टेजकडे जातो। आता इथे जाता जाताच युगंधर आनंदीला म्हणत असतो, आनंदी किती छान मला सांभाळून घेतलंस ग, तू सगळं हे माझ्यासाठी केलंस, तू किती छान इंग्रजी बोलतेस, तू मला आज खूप मदत केली आहेस बघ। त्यावेळेला आनंदी म्हणते, मालक साहेब तुम्ही मला असले शब्द वापरू नका आणि माझे आभार सुद्धा मानू नका, मी अगदी काहीही केलं नाही तुमच्यासाठी, तुम्ही तर अगदी प्रत्येक पावलावर माझ्यासोबत उभे आहात आणि मला इथे आल्यापासून किती मोठ्या संकटातून बाहेर काढलं, माझी साथ दिलीत तुम्ही आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत तुमची सावली
सावली बनून उभं राहणं माझं कर्तव्य समजते. आता इकडे युगंधर आनंदी पुन्हा एकदा जाऊन खुर्चीवर बसतात. इकडे आता मुंबईमधला सीन दाखवला आहे जिथे राघव आणि आरती एकमेकांना भेटलेले असतात. आरती आता तिच्या रूममध्ये असते त्यावेळेला राघवला म्हणत असते तुम्ही 1 मिनिट ह्या डिझाईन बघत बसा, मी लगेच फ्रेश होऊन येते. त्यावेळेला आरती बाथरूममध्ये जाते. आता या राघवची आरतीवर अजिबात चांगली नजर नसते. तो वाईट नजरच आरतीवर टाकूनच तिथे आलेला असतो. त्याच हेतूने तिच्या रूममध्ये आलेला असतो आणि पृथ्वी नेमका बाहेर गेलेला असतो. तर इथे आरती बाथरूममध्ये गेल्यानंतर हा राघव काय करतो, तिथे चहाचे 2 कप असतात. त्यामध्ये एका कपामध्ये आरतीच्या कपामध्ये गुंगीचं औषध घालतो. आता इथे आरती बाथरूम मधून बाहेर येते आणि तिचा लॅपटॉप घेते आणि त्या राघव बसून थोडीशी बाजूला बसते आणि सर तुम्ही या डिझाईन पाहून घ्या असं म्हणते. त्यावेळेला राघव काय करतो, स्वतःच्या खुर्चीवरून उठतो आणि पुन्हा आरतीजवळ येऊन बसतो आणि तिच्या खांद्यावर हात टाकतो आणि तिला म्हणत असतो आरती या डिझाईन तर आपण बघूयाच ना, पण माझ्या थोड्या डिझाईन बघ असं म्हणून तो आता आरतीशी सलग होण्याचा प्रयत्न करत असतो, तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे जाणवतं आरतीला. आरती काय करते, खांद्यावरचा हात पटकन झटकते आणि बाजूला होते. आता हा राघव काय करतो, आरती काय झालं, आपल्याला काम करायचं आहे ना, तू चहा घेणार का. आता इकडे राघव काय करतो, जे गुंगीचं औषध घातलेला चहाचा कप असतो तो आरतीला देतो आणि आपण एक घेतो आणि तिथेच बाजूला चहा पीत बसतो. आता आरती कॉफी पीत पीतच कामाचं बोलत असते. तेवढ्यातच राघव म्हणतो अगं असं काय, काम तर करायचंच आहे, पहिल्यांदा तू चहा तरी पिऊन घे. त्याला आरती काय करते, आता गुंगीचा चहा प्यायला सुरुवात करते आणि हा राघव एकसारखाच तिच्याकडे तिरक्या नजरेने बघायला सुरू करतो. आता इकडे पृथ्वी बाहेर गेलेला असतो ना, तिथेच गाडीमधून ड्रायव्हिंग करत मितालीला फोन लावतो आणि तो म्हणत असतो हॅलो मिताली काय करत आहेस. त्यावेळेला मिताली म्हणत असते अरे दादा काही नाही. आता पृथ्वी म्हणत असतो अगं मिताली तू बाबांचा अवॉर्ड फंक्शन बघत आहेस का. त्यावेळेला मिताली म्हणते नाही ना रे, इथे सर्व्हर डाऊन आहे, इथे रेंजच नाही बघ, म्हणून मला तो सोहळा पाहताच येत नाही. आता पृथ्वी म्हणत असतो हो ना ग, मी सुद्धा पाहिला नाही आणि मला सुद्धा खूप आठवण येत आहे बाबांची. त्यावेळेला मिताली म्हणत असते आज आईची खूप आठवण येत आहे बघ, बाबांना एवढा मोठा अवॉर्ड मिळत आहे, आज आई असायला हवी होती. त्यावेळेला पृथ्वी म्हणतो हो ना ग, बाबांच्या बरोबर आई सुद्धा अवॉर्ड घेण्यासाठी गेली असती आणि बाबांना एवढा मोठा मान सन्मान मिळत आहे पाहून तिला खूप आनंद झाला असता. आज आईची खूपच आठवण येत आहे. आता मिताली म्हणत असते खरंच दादा बाबा एकटे पडलेत बघ. त्यावेळेला पृथ्वी म्हणतो हो ना ग, बाबा एकटे पडलेत आणि त्यांच्या मनातील आईची जागा कोणीच भरून काढू शकत नाही. त्यावेळेला पृथ्वी पुन्हा म्हणत असतो अगं असू दे, आता जास्त विषय नाही लांबवायचा, आपण आहोत ना त्यांच्यासोबत, आपण त्यांना प्रेम देऊया. त्यावेळेला मिताली सुद्धा हसून हो हो म्हणत असते. आता मिताली म्हणत असते सॉरी हं दादा, तुझ्याबरोबर मी मुंबईला येणार होते पण अचानकच प्रांजलची तब्येत बिघडली म्हणून मला इकडे यावं लागलं. आता मिताली म्हणत असते अरे दादा याच्यावरूनच मला आठवलं तुझी मीटिंग कशी झाली बरं मुंबईची. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो खूप छान झाली मीटिंग आणि आपल्याला खूप मोठी ऑर्डर सुद्धा मिळाली आहे. हे ऐकून मितालीला भयंकर आनंद होतो. आता ती म्हणत असते खरंच का दादा, ग्रेट ग्रेट बघ. आता मिताली म्हणत असते ही ऑर्डर मिळण्यासाठी तुला आरतीची सुद्धा खूप मदत झाली असेल ना. त्यावेळेला पृथ्वी म्हणतो हो झाली ना, तिची तर मदत खूपच झाली बघ. अगं ती मुलगी 1 नंबरची बिंडोक आहे बघ मिताली. मिताली म्हणते अरे काय झालं नेमकं. त्यावेळेला पृथ्वी म्हणत असतो अगं त्या क्लायंट्स पैकी एक माणूस तिच्याबरोबर फ्लर्ट करत होता, आपल्या या कामाच्या निमित्ताने तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता, पण तिला काही कळतच नव्हतं त्यातलं. आता मिताली म्हणत असते दादा नको रे असं चिडूस, एकदम साधी मुलगी आहे, ती ज्या वातावरणामध्ये वाढली आहे तिथे असं काही नसतं, म्हणून तिला त्या मुलाचा इंटेन्शन कळालाच नसेल म्हणून ती तशी वागली असेल, पण तू आहेस ना तिथे त्यामुळे सगळं काही व्यवस्थित होईल. आता पृथ्वी म्हणत असतो हो हो मी तर आहेच ग. त्यावेळेला मिताली म्हणत असते बरं ठीक आहे, तू आता आपली मुंबईमधील फेमस पावभाजी आहे ती आरतीसाठी घेऊन जा, ती खुश होईल बघ. त्यावेळेला आता पृथ्वी म्हणतो हो ठीक आहे मी घेऊन जातो. आता मिताली म्हणत असते बरं दादा मी फोन ठेवते, आता मला एक काम आठवलं आहे. त्यावेळेला पृथ्वी सुद्धा आता मितालीला बाय करतो आणि तिचा फोन कट करतो. आता इकडे सोहळ्यामध्ये अंतिम सोहळ्याची वेळ आलेली असते आणि स्टेजवर घोषणा सुरू झालेले असतात. आता ते घोषणा देणारे म्हणत असतात आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण अखेर आलेला आहे. या वर्षीचा प्रतिष्ठित आणि मानाचा पुरस्कार देण्याची वेळ आता आलेली आहे. आता आपण लवकरच त्या कार्यक्रमाला
पाहायला सुरुवात करणार आहोत. इकडे आता युगंधरच्या चेहऱ्यावर खूप आनंद आलेला असतो. आता आनंदी माझे मालक साहेब, अखेर क्षण आलेलाच आहे ज्यामध्ये तुम्हाला एवढा मान सन्मान देणारा अवॉर्ड मिळणार आहे. आता आनंदीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. ती स्वतःच्या मनातच म्हणत असते, थँक्यू समिधाताई, तुमच्या आशीर्वादामुळेच मालक साहेबांच्या आयुष्यामध्ये हा आनंदाचा क्षण आला आहे आणि तुमचा आशीर्वाद असाच मालक साहेबांसोबत कायम राहू दे, त्यांच्यावर कोणतंही संकट यायला नको. हा सोहळा अखेर निर्विघ्नपणे पार पडत आहे. इकडे आता विद्याधर त्याच्या रूममध्ये चांगलाच डिस्टर्ब झालेला असतो, कारण एका पाठोपाठ एक त्याची सगळी प्लॅनिंग फिसकी होत आहेत. आता इकडे विद्याधर अगोदरच भडकलेला असतो. तेवढ्यातच येते धनश्री. या धनश्रीला या विद्याधरचं काय वेड आहे काही कळत नाही. एवढा तो विद्याधर बोलतो, पण ही धनश्री काही गप्प बसायला तयार नसते, कायम तिला ठिसकतच असतो. आता ही धनश्री म्हणत असते, अहो तुम्हाला काय झालं, तुम्ही एवढे डिस्टर्ब का आहात बरं, तुमचं डोकं दुखत आहे का, तुम्हाला अद्रक घालून चहा करून देऊ का. त्यावेळेला पुन्हा हा विद्याधर म्हणतो तिला, ए जा बाई इथून, तूच पीच जा. आता धनश्री तरीही गप्प बसत नाही. ती म्हणते, तुमच्या पायाला तेल वगैरे लावून देऊ का. त्यावेळेला विद्याधर पुन्हा तिला ठिसकतच म्हणत असतो, ए बाई तुझ्या पाया पडतो, तू एवढं तुझं तोंड घेऊन रूम मधून बाहेर निघून जा. आता इथे विद्याधर एवढं बोलून सुद्धा धनश्री गप्प बसत नाही. ती म्हणते, अहो तुम्ही असं काय करायलाय, किती चिडचिड करताय, आणि तुमची ही चिडचिड त्या आनंदीमुळे होत आहे ना. एक नंबरची मूर्ख आहे, स्वतः चुकीची आहे तरी सुद्धा तिथे सगळ्यांच्या समोर अगदी डिंबाकामध्ये मिरवत आहे. आता इथे धनश्री म्हणत असते, अहो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, बघा एक दिवस नक्की येईल, त्या दिवशी विजय तुमचाच असणार आहे आणि तुमच्या सगळं मनासारखं होणार आहे. आता प्रेक्षकांना इथे धनश्री तर चांगलंच बोलत असते, पण या विद्याधरला चांगलं काही ऐकूच येत नाही. तो म्हणत असतो, ए बाई तुझं तोंड बंद कर, तू काय माझ्या जखमीवर मीठ चोळायला लागलीस का. आता विद्याधर वाटेल तसं धनश्रीला बोलायला सुरू करतो. तो म्हणतो, तुझ्या तर मनासारखंच झालं असेल ना, की मी हारलो आहे आणि ती आनंदी तिथे मिरवत आहे, ते पाहून तुला आनंदच झाला असेल. त्यावेळेला धनश्री म्हणते, नाही हो असं मला नव्हतं म्हणायचं. त्यावेळेला विद्याधर म्हणतो, मग कसं म्हणायचं होतं तुला, काय म्हणायचं होतं. खरं तर मी तुला यातलं काही सांगायलाच नको पाहिजे होतं आणि जाताना तुझं तोंड सुद्धा पाहायला नको पाहिजे होतं. मी अगोदर समजायला हवं होतं की तुला सांगितलं म्हटल्यानंतर माझं काही सुद्धा चांगलं होणार नाही. आता इथे धनश्री म्हणत असते, अहो तुम्ही असं काय करताय, मी बोलतोय ते ऐकून तरी घ्या, तुम्हाला बरं वाटावं म्हणून तर मी बोलत आहे ना तुम्हाला. त्यावेळेला विद्याधर म्हणतो, ए चल निघून इथून, मला तुझ्या सहानुभूतीची अजिबात गरज नाहीये आणि मला असलं हे सांगायचं सुद्धा नाही बरं का. तुला असं वाटत असेल की हा विद्याधर निंबाळकर आता हारला आहे आणि या विद्याधर निंबाळकरला कोणाच्याही सहानुभूतीची अजिबात गरज नाहीये. हा विद्याधर आहे ना मैदान सोडून पळणारा नाही तर मैदान पेटवणारा आहे. आता इकडे धनश्री गप्पच बसते. असल्या माणसाबरोबर काय बोलायचंय, गप्प बसलेच बरं तिनं. आता इथे विद्याधर काय करतो, फोन लावतो कुणाला तरी आणि फोनवर सांगत असतो की 3 फ्लॅटची तिकीटं मला बुक करायची आहेत आणि लवकरात लवकर अर्जंट मला बुक करायची आहेत आणि मी सगळ्या डिटेल तुम्हाला पाठवतो, माझं काम अगदी व्यवस्थित झालं पाहिजे असं म्हणतो आणि फोन कट करतो. इकडे धनश्री मात्र विचार करते, यांना 3 तिकीटं कशाला हवी आहेत बरं फ्लॅटची आणि काय करणार असतील बरं नेमके हे. आता इकडे विद्याधर म्हणत असतो, या आनंदीला काय वाटत आहे की ही जिंकली म्हणून हिच्या सगळं मनासारखं होणार आहे, तर नाही, हा विद्याधर अजिबात शांत होणार नाही. आता या निंबाळकरांच्या वाड्यामध्ये असा काही धमाका होणार आहे, असा काही जाळ होणार आहे की त्यामध्ये या आनंदीचं पूर्ण अस्तित्व जळून खाक होणार आहे. आता इथे विद्याधर पुन्हा डोळ्याला घाणायला सुरू करतो. तो म्हणत असतो, हा विद्याधर काय आहे हे सांगण्याची वेळ आता आली आहे. आता मी सगळ्यांना सांगणार आहे की हा विद्याधर ठिणगी नाही तर आग आहे आणि हा विद्याधर विष नाही तर अख्खा नागच आहे. आता इथे आरती आणि राघव स्वतःचे लॅपटॉप बघत बसलेले असतात. आता आरतीला मात्र ती गुंगी चढायला लागलेली असते आणि आरतीला असं धुंदार दिसायला लागलेलं असतं. आता ती पटकन उठते तेथून आणि थोडंसं पाणी पिण्यासाठी तिच्या बेडकडे जाते. त्यावेळेला हा राघव आता तिच्याकडे पाहायला सुरू करतो आणि उठतो पटकन आणि पाठीमागे तिच्या जाऊन उभा राहतो. म्हणतो, आरती तुला काही होत आहे का, बस बरं इथं खाली. त्यावेळेला आरतीला तो तिथे बेडवर बसवतो आणि तिच्या पुन्हा खांद्यावर हात ठेवतो, हातावर हात ठेवतो. आता आरतीला ते आवडत नाही. ती पटकन त्याचा हात बाजूला ढकलते आणि तेथून उठते. त्यावेळेला राघव म्हणतो, अगं काय होत आहे तुला, काय होत आहे नेमकं. आता इथे आरतीला हळूहळू गुंगी चढायला लागलेली असते, पण तरीही ती त्या राघवला म्हणत असे, सर तुम्ही आता गेला तरी चालेल, आपण
पुन्हा भेटूया. त्यावेळेला हा राघव पुन्हा आनंदी आरतीच्या जवळ जातो, तिच्या हाताला धरतो आणि बेडवर खाली बसवतो आणि म्हणत असतो, तुला बरं वाटत नाहीये आणि तुला अशा अवस्थेमध्ये सोडून मी कसं जाणार बरं इथून. आता इथे आरतीला कळतं की हा राघव जरा जास्तच माझ्या हाताला धरत आहे आणि माझ्याशी काहीतरी वेगळंच वागत आहे. त्यावेळेला ती पटकन उठते आणि म्हणत असते, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा बरं, अजिबात माझ्या हाताला हात लावू नका. त्यावेळेला राघव पुन्हा तिच्या दोन्ही हाताला धरतो आणि म्हणतो, सो अगं असं काय करतेस, तुला काही होत आहे का. त्यावेळेला आता आरती राघवला धक्का मारते आणि थोडीशी बाजूला जाते. त्यावेळेला राघव पुन्हा तिला खेचतो आणि तिच्या अंगाशी झटापटी करायला सुरू करतो. आता इथे आरती म्हणत असते, तुम्ही माझ्या अंगाला हात लावायचं नाही बरं का, आणि तुम्ही माझ्या जवळ तर अजिबात यायचं नाही असं म्हणत आता ती बेडवरच खाली बसलेली असते. तिला चांगलीच गुंगी येत असते आणि त्या गुंगीमध्येच ती म्हणत असते, माझ्या जवळ यायचं नाही, माझ्या अजिबात जवळ यायचं नाही असं म्हणतच आता ती बेशुद्ध पडते. आता इथे आरती बेशुद्धच पडलेली असते आणि तिचा गैरफायदा घेण्याचाच हेतू या राघवचा असतो. आता हा राघव आरतीच्या गालावर थोडं थोडं टच करतच म्हणत असतो, आरती मॅम काय झालं तुम्हाला. त्यावेळेला आरती आता पूर्णपणे बेशुद्ध पडलेली असते. आता प्रेक्षकांना इथे हा राघव पासून आरतीला कोण वाचवतं ते आपण पाहणार आहोत. इकडे आता शिल्पा स्वतःची कपडे बॅगेमध्ये भरायला लागलेली असते. तिला युगंधरचं बोलणं पुन्हा एकदा आठवतं, ज्यामध्ये युगंधर म्हणालेला असतो की तू पुढचा आठवडा गुरुजींच्या आश्रमामध्ये जाऊन राहा आणि जोपर्यंत तू निंबाळकरांच्या घराची सून म्हणून आनंदीचा स्वीकार करत नाहीस तोपर्यंत निंबाळकरांचा उंबरा चढण्याची हिंमत करू नकोस. हे आठवून शिल्पा खूप चिडचिड करत असते. तिला खूप राग आलेला असतो. आता शिल्पा एकटीच कपडे भरतच बडबडत असते, त्या भिकारड्या मुलीसाठी मला घराबाहेर जा म्हणतोय, मी सुद्धा इथे थांबणारच नाही, माझा श्वास घुटमळायला लागलाय, मी अजिबात आता इथे थांबणार नाही, मी घर सोडून निघूनच जाणार आहे असं ती रागाने बडबडत असते. तेवढ्यातच बापू तिथे येतात आणि म्हणतात, अगं शिल्पा इथे काय करत आहेस, चल बरं बाहेर, पटकन चल, आवर चल लवकर. आता शिल्पा म्हणत असते, बापू मी घर सोडून जाणार म्हणजे जाणार, मला अजिबात अडवण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा नाही. त्यावेळेला बापू म्हणतात, अगं शिल्पा काय करतेस तू, वेळ तरी बघ, तिथे पुरस्कार मिळण्याची वेळ आली, अगं तुझ्या भावाला पुरस्कार मिळत आहे ना. त्यावेळेला शिल्पा म्हणत असते, मिळू देल ना, मग मिळू दे, मला काय करायचं, मला तर त्याने घरातून बाहेर व्हायला सांगितले ना, त्यामुळे मी आता थांबणार नाही, मी हे घर सोडून निघून जाणार म्हणजे जाणार. आता बापू तिची समजूत काढत असतात, म्हणत असतात, अगं तू बहीण आहेस ना युगंधरची, जगातील कोणती बहीण भावाच्या अशा सोहळा बघणार नाही ते बरं सांग. आता बापू इथे शिल्पाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतात. बापू म्हणत असतात, अगं शिल्पा किती आनंदाचा क्षण तुझ्या भावाच्या आयुष्यामध्ये आला आहे, एवढा मोठा मान सन्मान, एवढा मोठा अवॉर्ड त्याला मिळत आहे, मग जगातील अशी कोणती बहीण असेल बरं भावाचा एवढा आनंद बघणार नाही ती. त्यावेळेला आता शिल्पा म्हणते, मिळू देल ना, मग त्या मुलगीच्या हातून अवॉर्ड मिळणार तिला, त्याचा अपमान आणि हिचा मान मला नाही पाहणार, मी नाही बघायला येणार. आता इथे बापू काही केल्याने ऐकतच नसतात, डायरेक्ट शिल्पाच्या हाताला धरतात आणि खेचतच हॉलमध्ये घेऊन येतात. त्याला शिल्पा नाही बापू मला अजिबात यायचं नाही असं म्हणूनच नकार देत असते. पण आता हॉलमध्ये शिल्पा आल्यानंतर माई म्हणत असतात, अगं शिल्पा वेळ काळ बघत जा ना, जरासं बघ ना युगंधर किती आनंदात आहे आणि युगंधरचा आपल्या निंबाळकर घराण्याचं किती मोठं नाव होत आहे बरं. आता इकडे स्टेजवर युगंधरच्या नावाची जोरदार घोषणा झालेली असते आणि युगंधरला स्टेजवर आमंत्रित केलेलं असतं. आता इकडे माई म्हणत असतात, खरंच माझ्या युगंधरने खूप नाव काढलं आहे, निंबाळकर घराण्याचं नावच मोठं केलं आहे सगळ्या महाराष्ट्रासमोर. त्यावेळेला आता प्रेक्षकांना एवढी चिडलेली ही शिल्पा असते, तिच्या मात्र चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आलेली असते युगंधरला एवढं खुश पाहून. बापू म्हणत असतात, खरंच युगंधर म्हणजे खूप हुशार आहे, एवढं मोठं अवॉर्ड त्यांना मिळवलं आणि या क्षणाची आपण किती दिवस झालं वाट पाहत होतो. आता बापू म्हणत असतात, शिल्पा खरंच या दिवसाची किती दिवस झालं वाट पाहत होतो आणि हा सोहळा अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या निंबाळकर घराण्यासाठी. त्यावेळेला आता शिल्पा सुद्धा खूप अभिमानाने युगंधरकडे पाहत असते. आता इथे युगंधर स्टेजवर पोहोचलेला असतो आणि सगळ्यांना नमस्कार करत असतो. आता इकडे आनंदी खूपच मनातल्या मनात खुश झालेली असते आणि स्वतःच म्हणत असते, या ब्लूटूथच्या बॅटरीला पण आत्ता संपायचं होतं का, माई जर माझ्याशी बोलत असत्या तर माईंनी मला सांगितलं असतं ना की स्टेजवर जाऊन मालक साहेब किती खुश आहेत, कसे दिसत आहेत. आता इकडे राघव आरती बेशुद्ध पडलेली असते आणि तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिचा फायदा घेत असतो. तेवढ्यातच तिथे आता हिरो सारखा आलेला आहे पृथ्वी आणि पृथ्वीने ते पाहिल्याबरोबर या
राघवची गचुंडीच धरलेली आहे. त्याच्या नरड्याभोवती हात घालूनच रागाने पृथ्वी म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली बरं इथे येण्याची. त्यावेळेला आता पृथ्वी दणादण या राघवला मारायला सुरू करतो. आता पृथ्वी पुन्हा म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली तिला हात लावण्याची. त्याला राघव म्हणत असतो, मी इथे मुद्दामून नाही आलो, तिने मला स्वतः इन्व्हाइट केला आहे म्हणून मी इथे आलो आहे. आता इथे ह्या राघवचं असलं घाण कृत्य पाहून पृथ्वी त्याच्यावर खूप चिडलेला असतो. आता त्याला दणादण मारायला पृथ्वी सुरू करत असतो. ती तिच्या ठिकाणी बरोबरच आहे, पण तू काय करत आहेस रे निर्लज्ज म्हणून त्याला खूप मारायला सुरू करतो. बद्दादा मार देतो त्या राघवला. आता हा मारण्याचा आवाज रूम मधून बाहेर गेल्यानंतर हॉटेलमधील कर्मचारी धावतच पृथ्वीच्या रूम मध्ये येतात आणि पृथ्वीला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. आता पृथ्वी काही केल्याने ऐकत नसतो. या राघवच्या अंगावर जोर जोराने धावून जात असतो. आता इकडे काय करतात, पृथ्वी तर ऐकत नसतो म्हटल्यानंतर दोन कर्मचारी त्या राघवला धरतात आणि रूम मधून बाहेर घेऊन जातात. आता इकडे पृथ्वी चिडून एका कर्मचाऱ्याला म्हणत असतो, आत्ताच्या आत्ता त्याला लॉकअप मध्ये टाकायचं तुम्ही. त्यावेळेला ते म्हणतात, हो त्यांचं काय करायचं ते आम्ही बघतो, फक्त तुम्ही शांत राहा. आता इकडे सोहळ्यामध्ये खूपच दिंबाकामध्ये खूपच उत्साहाने हा सोहळा सुरू असतो. मंत्र्यांच्या हस्ते युगंधरचा सत्कार होतो आणि हे दृश्य पाहून रागीट शिल्पाच्या चेहऱ्यावर आनंद दिसायला लागलेला असतो. माई आणि बापू अगदी खुश असतात आणि हे दृश्य पाहून सगळ्यांचं मन प्रसन्न झालेलं असतं. आता इकडे त्या अवॉर्ड मध्ये म्हणत असतात की दरवर्षी आम्ही हा बेस्ट बिझनेसमॅनला अवॉर्ड देतो आणि तर ह्या वर्षी हा अवॉर्ड मिस्टर निंबाळकर यांना मिळाला आहे असं म्हटल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरू केलेल्या असतात. आता इथे जे माईकवर बोलत असतात ते म्हणत असतात की अशा या यशस्वी पुरुषांच्या पाठीमागे नक्कीच एक स्त्री असते आणि मिस्टर निंबाळकरांच्या पाठीमागे सुद्धा एक स्त्री खंबीरपणे उभी आहे, मिसेस आनंदी निंबाळकर. आणि आज आम्ही इथे ठरवलं आहे की मिस्टर निंबाळकर यांना अवॉर्ड आनंदीच्या हस्तेच मिळणार आहे. आता हे ऐकून शिल्पाचा पारा पुन्हा चढलेला असतो. तिला एवढा आनंदीचा राग येत असतो की बाप रे. त्यावेळेला आता शिल्पा माई आणि बापूंना म्हणत असते, आता मला हे पाहणार नाही, आता मी इथून जाते. त्यावेळेला माई म्हणत असतात, थांब शिल्पा, जाऊ नकोस तू, अगं वेळ काय आहे, सुरू काय आहे हे तरी बघ. त्यावेळेला आता शिल्पा तेथेच थांबते. आता हे ऐकून आनंदी मात्र थोडीशी अपसेट झालेली असते. ती स्वतःच्या मनात विचार करत असते की नाही असं नाही होऊ शकत. मालक साहेबांना एवढा मोठा अवॉर्ड एखाद्या मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या हातूनच मिळायला हवा, माझ्यासारख्या साध्या मुलीच्या हातून नाही, माझी तेवढी लायकीच नाहीये. आता इकडे आनंदी काही केल्याने जागची हालतच नसते आणि स्टेजवर अनाउन्समेंट होत असते की मिसेस आनंदी निंबाळकर तुम्ही स्टेजवर या, तुमच्या हस्तेच हा अवॉर्ड द्यायचा आहे. पण आनंदीला एकतर दिसत नसतं आणि तिच्या मनामध्ये हा अवॉर्ड देण्याचं नसतंच. आता इकडे माई आणि बापू मात्र थोडे टेन्शनमध्ये आलेले असतात की आता आनंदी कशी काय हँडल करेल बरं. आता थोडा वेळ गेल्यानंतर युगंधर म्हणत असतो, अगं आनंदी अशी काय करतेस, ये ना स्टेजवर, ये पटकन. त्यावेळेला आता आनंदी स्वतःच्या मनातच विचार करत असते, अरे देवा मी आता काय करू, स्टेजवर कशी जाऊ बरं, मला येथील काहीच अंदाज नाही, मी कशी स्टेजवर जाऊ, मला देवा आता तूच मदत कर. आता प्रेक्षकांनो आजचा भाग इथे संपवला आहे. पुढील भागामध्ये नेमकी आता आनंदी कोणाला अवॉर्ड द्यायला सांगणार आहे ते आपण पाहणार आहोत आणि जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे मिताली आणि पृथ्वीला युगंधर आणि आनंदीचं सत्य अखेर कळालेलंच आहे. पण हे कळाल्यानंतर घरी आल्यानंतर पृथ्वी आणि मिताली युगंधरला टाळ्या वाजवूनच सांगत असतात, मिस्टर निंबाळकर आज पुन्हा एकदा तुम्ही आमचा विश्वास तोडला आहे. आनंदीने आणि तुम्ही लग्न केलं आहे हे आमच्यापासून लपवून ठेवलं आणि तुमची हिंमतच कशी झाली अशी वागण्याची आणि विश्वासघात केला आहे या आनंदीने सुद्धा. तुम्ही पुन्हा एकदा निंबाळकरांचं घराला आग लावली आहे. तर प्रेक्षकांनो आनंदी मालिकेमध्ये प्रेक्षकांना हाच ट्विस्ट पाहायचा होता की पृथ्वीला कधी आनंदी आणि युगंधरचं सत्य माहीत होणार आहे. तर अखेर तो एपिसोड आलेला आहे. आता पृथ्वी आणि मितालीला यांचं सत्य माहीत झालेलं आहे. आता हळूहळू आनंदी यावर कसं उत्तर शोधणार आहे. आता विद्याधरचं हेच प्लॅनिंग असणार आहे की या घरामध्ये पुन्हा भांडण लागावं. तर आता आनंदी आणि युगंधर या परिस्थितीला कसं तोंड देणार आहेत, मुलांचं मन पुन्हा एकदा आनंदी कसं जिंकणार आहे तेच आपण येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो आनंदी ही मालिका जबरदस्त वळणावर आलेली आहे आणि आनंदी मालिकेचे रिव्ह्यू नियमित ऐकावे असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्या चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करून ठेवा.